आई, नाही होऊ शकत मला मूल. मूल होण्यासाठी जे काही करता येईल ते केलं असतं मी, पण नाही होऊ शकत. काय करू मी, सांगा बरं तुम्ही. तू काही करू नकोस आनंदी. आता जे काही करायचं ना ते मीच करते. सुलक्षणाबाई काही तुला मूल झाल्याशिवाय शांत बसणार नाही. सुलक्षणाबाई, आता तुम्हाला या घरात अगदी आवडती जी वस्तू आहे ना ती गायब होणार आहे. आई, मी आहे बाहेर, बरीच कामं बाकी आहेत माझी. गेली. बाळासाठी काही कर म्हटलं की अशी निघून जाते. काही करायचंच नसतं ना तिला. इथेच ठेवलं होतं मी. चॉकलेटचा डबा कुठे गेला? अगं माझ्या चॉकलेटचा डबा कुठे गेला? आनंदी, रमाताई, मला मूल होऊ शकत नाही. मी ह्यांना नातू देऊ शकत नाही. हेच सत्य आहे. ह्यांना का बरं मान्य करायचं नाहीये? आपल्या सासूबाईंच्या डोक्यातनं हे वंशवेलीचं जळमट जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत त्यांना अक्कल येणार नाही. नाही, त्यासाठी मीच काहीतरी करायला हवंय. काय करणार आहात तुम्ही? मी आधीच केलंय. काय? फक्त ना त्यांचा आवाज ऐकून तू आतमध्ये येऊ नकोस म्हणजे झालं. म्हणजे? अगं आनंदी, आनंदी, मी काय सांगितलंय? आतमध्ये यायचं नाही. मी बघते ना. आनंदी, अगं माझं चॉकलेट कुठे गेलं ग? मला दिसत नाहीये. अगं बाळा, दे ना मला चॉकलेट. मला आहे ग, आहे. माझं लक्ष नव्हतं. चॉकलेट. अगं काय मध्ये मध्ये चॉकलेट. माझं चॉकलेट हे इथे होतं माझं चॉकलेट. आता राघवने मला चहा दिला, मी उशीखाली लपवलं होतं. मग कदाचित इथे आलं असेल. मग इथे पण नाही. कपाटात ठेवलं असेल का मी डाव्यात? आणि मग बघते बघते. तिकडे ठेवलं होतं मी. तिकडे कसं काय? माझं चॉकलेट, माझं चॉकलेट. ऐक ऐक, इथे इथे इथून मला दिसला होता. तिथे होतं चॉकलेट. मग मी चॉकलेट होतं. मग कुठे गेलं माझं चॉकलेट? चॉकलेट कुठे गेलं माझं चॉकलेट? अगं माझं चॉकलेट कुठे? माझं चॉकलेट चॉकलेट मी गावभर शोधते. चॉकलेट चॉकलेट माझ्या पायाशी. चॉकलेटचा डबा, औषधाचा डबा कसा काय झाला? काय देवा. आनंदी, आनंदी. आई, काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? आता आता तुला ऐकू आला का आवाज? केव्हाची मी बोंबलतीये. ते कामात आहे ना मी, लक्षच नव्हतं माझं. काय हवंय पण? अगं मला चॉकलेट हवंय ग. तिथेच असेल चॉकलेटच्या डब्यात. मार, जोक मार. अगं चॉकलेटचा डबा दिसत नाही म्हणून बोलते ना मी तुझ्याशी. कुठे ठेवलास तू? अहो आई, तुमच्या चॉकलेटच्या डब्याला हात लावलेला आवडतं का तुम्हाला? मी नाही हात लावलाय, तुम्हालाच माहिती असेल. अगं फ्रीज मध्ये पण नाहीये ग. असतील, फ्रीज मध्येच असतील. नाही ग, नाही दिसत आहे ग मला चॉकलेट. मला एकही चॉकलेट सापडत नाहीये. काय करू मी? काय करू? मला चॉकलेट हवंय. माझी रक्तातली चॉकलेट कमी होत चाललंय. की बाई, माझे चिंकीने खाल्ले की काय?
माझ्या रक्तातलं चॉकलेट कमी. अगं आनंदी आनंदी सापडलं का? हा तू 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 बदला घेते ना? तू बदला घेतेस की नाही? हा तूच तो चॉकलेटचा डबा लपून ठेवलाय. मी नाही लपवलाय आई डबा. अजूनही चॉकलेट खाता ना तुम्ही? त्यांना कळलं ना तर चिडतील ना तुमच्यावर. बरोबर आहे तुझं. यांना अजिबात चॉकलेट द्यायचं नाहीये. मी घाबरते त्याला. तो माझी आई आहे का मी त्याची आई आहे? तो ओरडणार आणि मी घाबरणार. अरे वा, नाही नाही मला चॉकलेट हवंय. चॉकलेट मिळणार नाही. कुठे ठेवलाय चॉकलेटचा डबा? मी नाही सांगणार. अरे आनंदी मला सांग, दे ना मला चॉकलेट, दे ना माझी आई. चॉकलेट कमी होते म्हणजे रक्तातून आहे ना चॉकलेट कमी होतंय. मला लागतंय चॉकलेट हवंय मला. त्रास होतोय का? हो ठीक आहे देते. अगं फ्रीज मध्ये नाहीये, बघितलं मी. आहे. गो बाई, ही पद्धत आहे का तुझी चॉकलेट लपवण्याची? हा चिंगी पण खाते ना. तुम्ही पण खाता. फ्रीज मध्ये लपवून ठेवते. 2च मिळणार. दोनच ठीक आहे. आता या 2 वर भागवतेय पण मला चॉकलेट बाय. माझं चॉकलेट. आई हे बघा, तुम्हाला त्रास होतोय, तुमची शुगर लो झालीये म्हणून दिलंय मी हे चॉकलेट. तुझ्यामुळे लो झाली माझी शुगर. हे पाय माझे, मी काय केलं आई? काय काहीच केलं नाही तू. आता कर. ते बघ जळमट लागली आहेत. साफ कर, जा कामाला लाग. सोनबाई, मी सांगते तसाच होईल. ऐक आई, आई खाली उतरता नाही येणार मला. स्टूल खूप हलतोय, पकडावा लागेल. आई नाही नाही आई, आई हो आई. आनंदी, आनंदी अगदी सावस होताला. काय करतेस तू? ये पकड हात. उतर खाली, उतर. थँक्यू. कमाल आहे तुझी. ठीक आहे. सुलक्षणा ताई, अहो तुम्हाला दिसत नाही का? आनंदी आता पडली असती. काय चाललंय तुमचं? लक्ष कुठे आहे? एवढ्या मोठ्याने ओरडते ती. टीव्हीचा आवाज मोठा होता ना, मला ऐकू नाही आलं. मी बारीक करते, थोडासा बारीक. पडली का ती? थांबा मी पकडते स्टूल. तू चढ, मी पकडते. नाही 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 आई, इथलं झालं काम. इथलं झालं का? मग हे बघ तिकडचं काढ. आण इकडे, आण स्टूल. येऊ दे. थांब जरा. आली मोठी. सासूबाई, मी तुम्हाला कधी काय बोलले का? का सुनेला छळताय? सून म्हणजे भावली वाटली का? बरोबर बोलते ही. आनंदी, पात्र काय करतायत? तू मला उलट उत्तर देतेस.
या सगळ्याची तुला शिक्षा मिळणार. सगळं नीट चालू आहे आई. तुम्हाला बरं वाटतंय ना? मला काय झालंय, मी ठीकच आहे. तू ठीक आहेस ना? हा ठीक आहे. काय झालं आई? पाणी आणते. काय करतात पात्र? मी आनंदीला बोलल्यानंतर ती अशी वागतात का? कशी बघत होती एकदम. आई, काय कळत नाही मला. घे पाणी घे. मला नकोय. नको का? मी पिते. आनंदी, हा हे टेबल डुगडुगायला लागलेलं आहे. हा खेळ निघाले आहेत का? हा ह्याच्यावर चढू नकोस तू. ह्याच्यावर चढून काम नाही करायचं. हा हे बघ सुलक्षणाताई, अहो टीव्हीचा आवाज एवढा मोठा का केलाय? हा एवढी ओरडते पोरगी, पण तुमचं लक्षच नाहीये तिच्याकडे. घरात तानाबाळाचा आवाजच येणार नाही म्हटल्यानंतर टीव्हीच्या आवाजावर समाधान मानते मी. तुम्ही कशाला आलेलात? सहजच. नाही म्हणजे दही आहे का विचारायला आलो होतो मी. नाही काय, मालतीनं ताक करायला घेतलंय ना, तर ती म्हणाली बघा आहे का वरती. हे घे बाबा. आनंदी, तू ठीक आहेस ना? हे बघ, अशी जळमट काढायची कामं करत जाऊ नकोस. आणि काही वरखाली करायचं असेल ना तर मला बोलव, मी कामं करेन ती. हा येतील ते. या आणि इथं काम करा. तुम्ही राहा बसून, आराम करा. हा? गुडघेदुखी आहे ना तुम्हाला, आराम करा. हा आनंदी, काय असेल तर मला बोलव. मी येतो पटकन. मी वरती दही आणायला गेलो नव्हतो का? मी वरती बघायला गेलो होतो की कर्णिकांच्या घरात वातावरण कसं आहे. आता काय झालंय? काय ना मालती, मला थोडासा संशय येतोय की सुलक्षणाताई आनंदीला त्रास देत आहेत, आणि तेच बघायला गेलो होतो मी. काहीतरी बोलताय तुम्ही, काहीतरीच तुमचं. आता त्या आनंदीवर थोड्याशा चिडल्या आहेत, त्यामुळे तिच्याशी त्या आबोला धरतील, कटकट करतील, पण त्रास नाही हो देणार त्या. नाही 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 नाही, त्या आनंदीला त्रास देतायत. माझा संशय खरा ठरलाय. काय ना, मी जेव्हा गेलो ना तेव्हा आनंदी स्टुलावर उभं राहून वरती जळमट साफ करत होती. आहो, आता दिवाळी जवळ आली आहे तर ती साफसफाई करणार ना. नाही ना, अगं पण ती स्टुलावरनं पडणार होती. मी गेलो म्हणून ती वाचली. तिचा तोल गेला होता आणि ती मोठमोठ्यानं सुलक्षणाताईंच्या नावानं ओरडत होती. पण सुलक्षणाताईनं तिच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला होता आणि त्यांनी मुद्दाम लक्ष नाही दिलं असं मला वाटतंय. त्या आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, पण असा त्रास देत आहेत की कुणाला कळू नये की त्यांनी त्रास दिलाय. अरे बापरे, मग आता काय करायचं आपण? काहीतरी मार्ग हा शोधायलाच हवा. म्हणजे पोरीला या सगळ्यातून वाचवायला हवं, नाहीतर मग सुलक्षणाताईंना तरी खुश करायला हवं. काय ना, आपली पोरगी हे सगळं सहन करेल, पण आपल्याला कधीही काही सांगणार नाही. आणि म्हणून तिला यातून वाचवायला हवं. आपल्याला काहीतरी करायला हवं. आई, तू खूप छान साडी नेसवलीस मला ना. आई, मी तुला कॅटवॉक करून दाखवते. अरे बापरे, अच्छा, किती गोड शिंगे. आई, तिथे कुठे जातेस? अगं काम आहेत ना बाळा. चल ना, आता मला दिवाळीची सुट्टी लागलीये, आपण खेळूयात. चल. माझी खूप कामं बाकी आहे चिंगी, खूप कामं बाकी आहे बाळा.
आई तू मला एवढी छान साडी नेसवलीस ना, चल ना आपण खेळूया. तू कामं नंतर कर. हे बघ ऐक 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 ऐक, दिवाळी आहे ना, तर दिवाळीची तयारी पण करायची असते, आवरावर करायची असते, हो की नाही? हो. जा तू तुझं तुझं खेळ. नाही आई, चल ना, चल ना. चल आई, चल. ऐक 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 बरं, ठीक आहे, तुझी दिवाळीची सुट्टी आहे की नाही? अरे बापरे, तुझी साडी. हा, तर तू जर अशी मस्ती केलीस ना घरात, तर मग पसारा होणार, मग एखाद्या गोष्टीला धक्का लागणार, मग ती गोष्ट फुटणार, हो की नाही? हो. मग काय करायचं? काय करायचं? हे चिंगी चित्र काढूयात. चालेल. हा चल चित्र काढूयात. हे घे पेपा. चल आई, चल. एक काम करूयात आपण ना, सारखं सारखं चित्र काढूयात. हा ठीक आहे, आणि मग ठरवूयात कोणाचं चांगलं आहे. ठीक आहे, मी ड्रॉइंग बुक सांग. चल चल. चिंगी काय काढूयात ग? आपण आपल्या फॅमिलीचं चित्र काढूया. सुरू करूया. हो. अरे वा, किती छान चित्र काढलंय चिंगीनी. आनंदी, बरं झालं हं, तुझ्याकडनं चित्र काढायला शिकली. नाही तर मी आणि राघव आम्ही चित्र काढलं ना की त्याच्या खाली लिहायला लागायचं कसलं चित्र आहे ते. बरं आहे हा गुण तुझ्याकडनं घेतला. चिंगी या ओढणीची साडी नेसली तर किती छान दिसते ना. आनंदी, येतो मी. हो, आओ डबा. नाही नाही, राहू दे. तुमचं चित्र काढणं चालू आहे ना, चालू द्या. चिंगी, मी संध्याकाळी आल्यानंतर बघणार आहे ना तुझं चित्र. होईल ना संध्याकाळपर्यंत? अरे बाबा, आता लगेच होईल. थांब ना थोडा वेळ. नको नको, तुमचं चालू द्या, मला उशीर होईल उगाच. ओके. बटाटा. 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 राघवा, हा. निघालास का रे बाळा? हम्म. माझ्यामुळे रोज उशीर होतोय ना तुला. आईसाठी चहा बनवून द्या, नाही का? पण तुला छान जमायला लागला चहा. मी तुला पण शिकवेन, मग तूही बनवशील. काय रे, माझ्यासाठी रोज चहा बनवून देणं जड जातंय का तुला? नाही ग, असं काही नाही. मग येतो मी. बर, हा ये. हे काय नवीन सुरू झालंय? रोज सकाळी आई सोबत चहा पितो की काय? आई, झालं माझं चित्र. हो, बघू. तुझं बघू. अरे वा. आई, माझं चित्र तुझ्या चित्रापेक्षा छान नाही झालंय. चिंगी, आई, किती छान दिसतंय चित्र. हो की नाही? थँक्यू. काय त्या पोरीला घेऊन बसलीये मगापासून? कौतुक नुसती. घरातली कामं करायला नको म्हणून असं चाललंय त्यांचं. आता ही बाई गप्प बसते का? हिच चित्र बनवता. चिंगी, एक काम कर, आजीला दाखवणे. हा, खुश होईल ती. जा. आजी, हे बघ, मी आपल्या फॅमिलीचं चित्र काढलंय. ह्याच्यामध्ये तू आहेस, मी आहे आणि आई बाबा पण आहेत. आपली अख्खी फॅमिली आहे. हे बघ, चमकतंय ना एकदम. आणि हे बघ, मला आईने साडी नेसवली. चित्र छान आहे,
आपलं कुटुंब दिसतंय यात. आता हे एवढंच कुटुंब राहणार आपलं. मला वाटलं होतं तुझ्या आईला बाळ होईल, पण ती आहे वांज. काय करणार. आई, आवडलं का आजीला चित्र? वांज म्हणजे काय ग?